अपक्ष उमेदवाराने शक्ती प्रदर्शन करत तर गाजावाजा न करता इतर उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज। सविस्तर वृत्त। पाटण तालुक्यात आज अर्ज भरण्यासाठी सत्यजित पाटणकर यांनी शक्ती प्रदर्शन केले तर शंभूराज देसाई व हर्षद कदम यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता अर्ज भरून घेतला। यावेळी पुढील रणनीती काय असणार आहे, कसा प्रचार असणार यावर पत्रकारांशी संवाद साधला। साहेब, आज अर्ज भरलेला आहे, काय सांगा? जनतेच्या साक्षीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिंकायसाठी आम्ही अर्ज भरलेला आहे। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेले अपक्ष अर्ज भरलेले आहे, पक्षाने नाकारलेला पक्षाने तिकीट दिलं, काय सांगा? पाटण तालुक्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे आणि तो स्वाभिमान जागरूक ठेवण्यासाठी आम्ही मंडळींनी आज अपक्ष अर्ज भरलेला आहे। 161 पाटण विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वतीनं मी सर्व महायुतीच्या ज्येष्ठ मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत आता नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्रजी पाटील, सन्माननीय भरतनाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी संजय देसाई, RPI आठवले गटाचे रवींद्र सोनवले, RPI कवाडे गटाचे राजेंद्र कांबळे, युवराज कांबळे, आमचे शेतकरी संघटना सचिन नलावडे, असे सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे सर्व प्रतिनिधी आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना साध्या पद्धतीनं मोजक्या लोकांच्या सह या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। पहिला राऊंड आमचा अर्ज भरण्याच्या पूर्वीच मतदारसंघाचा पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून प्रत्यक्ष गाव भेटीला आम्ही सर्व पदाधिकारी आज आता अर्ज भरून गेल्यानंतर आम्ही श्री क्षेत्र येडोबाचं दर्शन घेऊन येडोबा चरणी गाराणं घालून तिथं श्रीफळ वाढवून आम्ही प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत। तोही साध्या पद्धतीनंच आम्ही करणार आहोत। गाव भेटी उद्यापासून आमच्या सुरू होतील आणि मला विश्वास आहे महायुतीनं विशेषतः माननीय शिंदेसाहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली गेली 2.5 वर्ष जे विकासाचं खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे, जे लोकांना दिसतंय, त्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजय करून महाराष्ट्रातली जनता देईल आणि माझ्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा गेल्या 5 वर्षात जवळपास 2,920 कोटी रुपयांची विविध विकास कामं ही आपण पूर्ण केलेली आहेत। त्याचा लेखाजोखा विधानसभा मतदारसंघनिहाय आपण उद्यापासून गाव भेटीमध्ये या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये घराघरामध्ये देणार आहोत। या विकास कामांकडे बघून नक्की महायुतीचा उमेदवार म्हणून माझा चांगल्या मताधिक्यानं विजय होईल असा मला विश्वास आहे। साहेब, तुम्ही आता म्हणला की एक राऊंड पूर्ण झाला आहे, हे तुम्ही ज्यावेळेला मतदारसंघात गेला त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का आव्हान आहेच तुमच्यासोबत निवडणुकीत? हे बघा, कधीही विरोधकाला कमी लेखायचं नसतं। आपण निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या प्रतिस्पर्ध्याला, आपल्या समोरच्या उमेदवाराला कधीही कमी लेखायचं नसतं। त्यांचं काम त्यांनी करावं। त्याने जर 5 वर्षात काही केलं असेल तर ते लोकांना सांगतील, काही केलं नसेल तर लोक त्यांना प्रश्न विचारतील। माझ्याकडनं सुद्धा मी जे केलं आहे ते लोकांसमोर सांगेन। एखाद दुसरं काम राहिलं असेल तर लोक मला म्हणतील हे कधी करणार ते सांगा। त्यामुळं निवडणुकीत कधी विरोधकाला कमी लेखायचं नसतं, तसं आम्ही कुणालाही कमी लेखत नाही। ते आमच्या पुढे उभे आहेत। निवडणूक लोकशाही मार्गाने होईल। त्यांनी सुरुवातीला काही प्रमाणामध्ये सोशल मीडियावर थोडंसं टीका वेगवेगळ्या पद्धतीची आमच्यावर केली, पण आम्ही काही तसं करणार नाही। आम्ही शांततेच्या मार्गानं विकास कामं लोकांसमोर घेऊन जाऊ। पण विरोधक जे तुम्ही मानत होतात स्वतःला की बाबा माझ्यासमोर हे विरोधक असतील, त्यांना पक्षानेच कुठल्याच पक्षाने तिकीट न देता आज ते अपक्षर होत आहेत, तुमचा विजय हा सुकर झाला असं म्हणायचं का? नाही, मी बघा तुम्हाला नेहमी सांगतो, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत विरोधकाला हा तुल्यबळ प्रतिस्पर्धीच मानायचं असतं। आता त्यांना त्यांच्या पक्षानं तिकीट का नाही दिलं? महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा त्यांना का नाही मिळाली? आणि मग असं झाल्यानंतर त्यांना कुणाचाच पक्षाचा आधार नसल्यामुळं आता ते अपक्ष उभे राहत आहेत। हा त्यांच्या महाविकास आघाडीतला आणि त्यांच्या अंतर्गत महाविकास आघाडीमधला अंतर्गत प्रश्न आहे।
त्याच्यावर मी जास्त भाष्य करणं योग्य नाही. महाविकास आघाडीनं त्यांच्या पक्षानं तिकीट दिलेलं आहे, परंतु दुसरं तिकीट दिलं आहे. एकाच पक्ष महाविकास आघाडीत 2 उमेदवार उभे राहिले. ह्यात तुम्हाला विरोध करण्यासाठी, तुम्हाला पराभूत करण्यासाठी हा प्लॅन आहे का महाविकास आघाडीचा? मी कसं सांगणार त्यांचा प्लॅन मला कसा कळेल? त्यांचा प्लॅन त्यांच्यामध्ये असणार. आता तो काय त्यांच्या गोटात काय प्लॅन आहे मला माहीत नाही. पण कसे इथे सांगली पॅटर्न यशस्वी होऊ नये म्हणून तुमची रणनीती काय असणार? मी बघा परत सांगतो तुम्हाला, मी कामं विकासाची घेऊन आणि महायुतीची ही जी सगळे आमची नेते मंडळी आहेत, ही आम्ही सगळी एकत्र संघटित प्रयत्न करू आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू. तालुक्यामध्ये आपण काय 5 वर्षात विकास केला, पुढं 5 वर्षात काय करायचे, ह्या 5 वर्षात अनेक प्रसंग मतदारसंघात आले. सुखाचे आले, दुःखाचे आले, अतिवृष्टीचे आले, करोनाचे आले. त्यावेळी मतदारसंघातले सामान्य जनतेच्या पाठीमागं कोण उभं राहिलं होतं, जनतेला आधार कोणी दिला होता, हे मतदारसंघातली जनता चांगलं ओळखते. हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. ओके, धन्यवाद. आज महाविकास आघाडीतर्फे मी 261 पाटण विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यसाहेब यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला, त्याचसोबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आदरणीय पवारसाहेब, काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी व वरिष्ठ सर्वच नेते यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासात सार्थ ठरून 261 पाटण विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा डौलानं फडकेल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. तर महाविकास आघाडीतून म्हणजे पाटणकर जे आहेत ते आता अपक्ष उभं राहिलेले आहेत. कसं बघता याकडं? आज त्यांनीसुद्धा अर्ज भरलेला आहे, पण महाविकास आघाडी एक संघ राहावी म्हणून सर्वच वरिष्ठ पातळीवरचे आमचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यांनासुद्धा आमचे उपनेते आदरणीय सर इथे उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा त्यांचं चर्चा चालू आहे. येणाऱ्या 4 तारखेपर्यंत बऱ्याचशा घडामोडी घडतील अशी अपेक्षा महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी एक संघ राहील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी भाजपचे नरेंद्र पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सातारा जिल्हा पदाधिकारी यांनीही शंभूराज देसाई यांना तिथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आज महायुतीचे उमेदवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटण तालुक्याचे सुपुत्र आदरणीय शंभूराज देसाईंचा आज आम्ही सर्वांनी मिळून फॉर्म भरला. या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अजितदादा पवार गटाचे आदरणीय देसाई साहेब आहेत, आमचे भाजपचे नेते आदरणीय भरत नाना पाटील आहेत, RPIचे अधिकारी आहेत. एकंदरच तालुक्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. नक्कीच गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेला या मतदारसंघामध्ये आदरणीय शंभूराज देसाई साहेबांना प्रचंड त्या ठिकाणी मताधिक्य पडणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय शंभूराज देसाईंचं पण या मराठा चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि म्हणून ते सातत्याने जरांगे पाटलांना भेटून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका, सरकारची भूमिका, जरांगे पाटलांची चर्चा करून ते मार्ग काढत होते आणि एकंदरच सर्व या पाटण तालुक्याचा झालेला विकास आणि प्रगती ही आदरणीय शंभूराज देसाईंच्या उद्या असणाऱ्या विजयादेखील या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रात जरांगे कसा चालेल? आणि आज बघायला गेलो तर प्रत्येक मराठा समाजाला जो मनामध्ये किंतु परंतु होता तो बऱ्यापैकी या ठिकाणी कमी झालेला आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कुणबी प्रमाणपत्र, 10% SCBC आरक्षण, मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खाली आम्ही महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक केलेले आहेत. सारखी संघटना त्याच्यामध्ये UPSC MPSC म्हणजे आरक्षणाबरोबर आर्थिक सक्षमता, शैक्षणिकसाठी एक राज्य सरकारचा एक आधार, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये मराठा समाज जागृत झालेला आहे. आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी असो, परंतु सगळ्या मराठा समाजाला हे कळून चुकलं आहे की खरं महायुती सरकारने काय केलं आहे. खरं तर साताऱ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. सध्याची परिस्थिती विधानसभेची काय राहू शकते, काय सांगा? आदरणीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भरीव काम झालेलं आहे. त्याच्यामुळे आमचे जेवढे उमेदवार आहेत महायुतीचे ते प्रचंड मताने निवडून येतील हे मला पूर्णपणे विश्वास आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील ही हर्षद कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. तर काय सांगाल की महाविकास आघाडी निर्णय पातळीवर हा गोंधळ कशामुळे झाला आहे किंवा तो नेमका गोंधळ काय आहे?
नाही, असा कुठलाही गोंधळ नाही याच्यामध्ये. हा विषय पाटण विधानसभा मतदारसंघापुरता आता निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाचे किंवा जे आमचे घटक पक्ष आहेत या सगळ्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्षद कदम यांनी आज अर्ज भरलेला आहे. आता जे डिस्प्यूट इथं दिसतं आहे, अपक्ष म्हणून अर्ज भरला जातो आहे, त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे याच्यातून मार्ग निघेल आणि ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूनच पूर्णपणे असेल. काय सांगाल, ज्यावेळेला जागा वाटप सुरू होती त्यावेळेला राष्ट्रवादीचे सर्व असले शरद पवारांनी देखील आग्रह केला नाही या जागेचा. कुठंतरी ही खेळी असू शकते का? सांगली पॅटर्न या ठिकाणी दाखवण्याचा काही प्लॅन राष्ट्रवादी म्हणजे नाही. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा की सांगली पॅटर्न वगैरे हा विषय इथं कुठंही येत नाही. याचं कारण असं की मुळातच ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे. त्यामुळे या जागेवर दुसऱ्या कोणाचा क्लेम असणं हे अपेक्षितच नाही आहे. जी जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच मिळाली. याच्यापेक्षा इथं वेगळं काही घडलं नाही. त्याला इतर दोन पक्षाच्या पूर्णपणे मान्यता आहेत. राष्ट्रवादीने मग अशा पद्धतीनं कसं वेगळी भूमिका घेऊन त्यांना जेव्हा पक्ष नाही, निश्चितपणे आम्ही आमच्या या ज्या भावना आहेत, कारण इथं जर आम्हाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर या गोष्टी निश्चितपणे संपवल्या पाहिजेत आणि आम्हाला विजयाच्या दिशेनं जाणाऱ्या योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. या आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही वरिष्ठ पातळीवर पोचवलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळी या संदर्भात चर्चा चालू आहे. निश्चितपणे मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षदजी कदम या निवडणुकीला सामोरे जातील. अशा प्रकारे पाटण तालुक्यातील 261 विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळणार असून विजय कोणाच्या वाटेला येणार हे बघणं जास्त गरजेचं आहे. अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.